मी प्रदीपचे वडील. माझ्या मुलाचा नाद सोडून दे. तू आमच्या घरी प्रदीपला गुंडाळण्यासाठी येत होती हे आता मला कळले आहे आणि त्याला प्रेमाच्या जाळ्यात फक्त आणि फक्त पैशासाठी अडकवले आहे हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे मी कोरा चेक पाठवला आहे. तुला जितके पैसे हवे आहेत, तुझी अपेक्षा जेवढी आहे तेवढे पैसे चेकवर टाक आणि बँकेतून तुझ्या अकाउंटला ट्रान्स्फर करून घे आणि आमच्या मुलाचा नाद सोडून दे. अक्षरशः हे सर्व वाचून मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. मनात विचार आला की सर्व श्रीमंत लोक हे असेच असतात की जे काही जीवन चालले हे सर्व पैशावरच चालते का? आयुष्यात सर्व सुखे पैशामुळेच मिळतात का? मी पटकन चिठ्ठी माझ्या पर्समध्ये टाकली, कारण मला बाबांना टेन्शन द्यायचे नव्हते. एवढ्या टेन्शनमध्ये जेवायची देखील इच्छा राहिली नव्हती. परंतु बाबांमुळे पटकन स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक बनवून जेवायला बसल्यावर मी नीट जेवत नव्हते हे बघून बाबा म्हणाले, आज काय जास्त थकली का? मी नाही, थोडंसं कामामुळे डोकं दुखत आहे ना, गोळी घेणार आहे. डोक्याची बाबा बाबा म्हणाले, ठीक आहे. मी सर्व कामे आवरून झोपायला निघून गेले, पण झोपच येत नव्हती आणि डोक्यातले विचार थांबत नव्हते. गिल्टी फील होत होते, जणू काही या जगात सगळ्यात मोठा अपराध आपण केला आहे असे वाटत होते. रडायलाही खूप येत होते आणि मला रडतच कधी झोप लागली समजलेच नाही. मी सकाळी उठले तेव्हा उशीर झाला होता. उशिरा झोप लागल्यामुळे उशिरा जाग आली. बाबांना मी आवाज दिला, बाबा मला उठवले का नाही? तेव्हा बाबा म्हणाले, अगं तुझी तब्येत बरी नाही, डोकं दुखत होतं ना तुझं, म्हणून झोपून द्यावं थोडा वेळ असा विचार केला. मी म्हणून नाही उठवले. बाबा मला जॉबवर जायचं असतं, माहिती आहे ना तुम्हाला. जॉबपेक्षा तब्येत महत्त्वाची शर्वरी. नसेल बरं वाटत तर सुट्टी घे, बाबा मला असे म्हणत होते. मी म्हणाले, नाही नको बाबा, सारखी सुट्टी घेतली तर बॅड इम्प्रेशन पडते. काही झालं तर आपले काम महत्त्वाचे, तुम्हीच म्हणता ना नेहमी. बरोबरच आहे. देवांना त्यांचं कर्तव्य करावी लागतात. हे सूर्यदेव घेतात का कधी सुट्टी? चला आज नाही उगवायचं. जमेल का त्यांना? रोज त्यांना सूर्यदर्शन द्यावेच लागते. तसेच आहे बाळा, कामाचे ठीक आहे बाबा, तुमचे प्रवचन मी रात्री ऐकते. आता आवरते पटपट. बाबांना मी हसून म्हणाले, ठीक आहे चालेल ना. बाबा देखील हसून म्हणाले. मी कामे आवरतच होते तितक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. सुरेखाचा कॉल येत होता. मला तर अजूनच टेन्शन आले. मी बाबांना आवाज ऐकायला जाऊ नये म्हणून थोडी बाजूला माझ्या बेडरूममध्ये गेले. कॉल उचलल्यावर तिकडून आवाज आला, हॅलो शर्वरी. मी म्हणाले, बोल ना सुरेखा. अगं काय शर्वरी, दादा आणि तुझ्यामध्ये एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच सांगितलं नाही. थोडंसं कानावर तर माझ्या घालायचं ना, की तुझं आणि दादाचं असं चालू आहे. बरं तू आज कामावर जाणार आहे का? मी हो म्हणाले. म्हणूनच मी तुला एवढ्या सकाळी फोन केला. पुन्हा तू कामावर गेल्यावर मला बोलता येणार नाही. तुला माहिती आहे का, पप्पा आल्यावर दादा विचारत होता की तुम्ही माझ्या लग्नाची पत्रिका जुळवली म्हणे. मला सुरेखाने सांगितलं. तुम्ही माझे लग्न करणार आहे हे तुम्ही मला का नाही सांगितले? बाबा त्याला म्हणाले, आम्ही तुझे लग्न तुला विचारूनच करणार आहोत. तुझा निर्णय घेऊनच करणार आहोत. पण विचार केला की तू हो म्हणाला तर पत्रिका जुळणे महत्त्वाचे आहे. पत्रिका नाही जुळली तर तुला विचारून काय उपयोग? लग्न करतो का म्हणून? तुझ्या लग्नाविषयी आम्ही तुझ्याबरोबर बोलणारच होतो. अरे माझे मित्र देशपांडे काका, त्यांची मुलगी स्वीटी आहे ना, तिची आणि तुझी जन्मपत्रिका घेऊन गेलो होतो ब्राह्मण काकाकडे, तर काका म्हणाले गुण थोडे कमी जुळले आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, करू शकता. तेव्हा दादा म्हणाला, पण तुमचे मला विचारणे महत्त्वाचे होते की आम्ही तुझ्या लग्नाची पत्रिका पाहतोय. प्रदीप
तुझी लग्न करण्याची इच्छा आहे का असे तर विचारायचे होते. बाबा म्हणाले, माझं काम होतं ते मी केलं. ठीक आहे, आता विचारतोय मी, तुला करतोस का लग्न देशपांडे काकांच्या मुलीबरोबर? तेव्हा दादा म्हणाला, मला सध्या लगेच लग्न करायचं नाही. तर बाबा म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे? आता तुझं शिक्षण पण झालं आहे, सगळं तुझं व्यवस्थित चालू आहे, तू माझा बिझनेस पण सांभाळतोय, मग लग्न करायला काय हरकत आहे? तेव्हा दादा म्हणाला, हो पण सध्या नाही करायचं. तेव्हा पप्पा म्हणाले, का? तुला दुसरी कुठली मुलगी आवडते आहे का? असेल तसं काही तर आम्हाला सांग. आपल्या घराला, आपल्या परिस्थितीला शोभेल अशी मुलगी आहे. देशपांडे काकांची स्वीटी, तू लग्नाला नकार देतो आहे. जर असेल कोणी तुझ्या मनात तर आत्ताच सांग, असं दादाला आई विचारत होती. तेव्हा दादा थोड्या वेळ शांत झाला आणि नंतर म्हणाला, माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याबरोबरच लग्न करणार आहे. आम्ही सर्व शॉक झालो. तेव्हा पप्पा म्हणाले दादाला, कोण आहे ती मुलगी? दादा थोड्या वेळ काहीच बोलेना. म्हणून पप्पा मला विचारत होते, सुरेखा, कोण आहे ग ती मुलगी? तुला माहिती आहे का? मी म्हणाले, नाही पप्पा, मला नाही माहिती. दादाने मला काही सांगितले नाही. तेव्हा पप्पांनी पुन्हा विचारले, कोण आहे प्रदीप ती मुलगी? मी तुझ्याशी बोलतोय. तेव्हा दादा हळूच म्हणाला, शर्वरी. माझे शर्वरीवर प्रेम आहे आणि मी तिच्याबरोबरच लग्न करणार आहे. पप्पा म्हणाले, कोण? ती सुरेखाची मैत्रीण? दादा तेव्हा हो म्हणाला. पण शर्वरी, मी पप्पांपेक्षा जास्त शॉक झाले की तू मला एका शब्दाने देखील सांगितलं नाही. पप्पा मला विचारत होते, सुरेखा तू खोटं बोलली. तुझी मैत्रिणीने प्रदीपला गुंडाळले आहे याची कल्पना तू आम्हाला द्यायची होती ना. तेव्हा दादा म्हणाला, सुरेखाला यातलं काही माहिती नाही. मीच शर्वरीला सांगितलं होतं की सुरेखाला सांगू नको. आणि पप्पा, शर्वरीच्या बाबतीत गुंडाळलेले, गुंडाळले वगैरे असे शब्द वापरू नका, कारण तिने नाही, मी तिला प्रपोज केले आहे. तेव्हा पप्पा खूप चिडले आणि म्हणाले, अजून तर ती घरातच यायची आहे ना, ती येण्याआधीच तू तिच्यावरून मला म्हणतो असले शब्द वापरू नका वगैरे. तेव्हा ती आल्यावर तर तू आम्हाला घरातूनच हाकलून देशील. तेव्हा दादा म्हणाला, काहीही बोलू नका पप्पा. पप्पा म्हणत होते, माणूस प्रेमात आंधळा होतो हे ऐकले होते, पण कितपत आंधळा होतो हे आज पाहिले. ज्या बापाने पोरासाठी एवढे दिवस रात्र कष्ट केले, त्या बापापेक्षा पोराला बाहेरच्या आजकालच्या आलेल्या पोरी महत्त्वाच्या असतात, असे पप्पा दादाला खूप काही बोलत होते. मला याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं की आपल्याकडे असलेल्या पैशामुळे, श्रीमंतीमुळे एखादी पोरगी तुला फसवेल, आणि तेच झाले. मला काय माहीत, आपल्या घरी येते ती पोरगी नागिन बनून आपल्या घराला डंक मारेल. काही पप्पा दादाला तुझ्याविषयी बोलत होते. पप्पांनी दादाला सांगितले की जर तुला त्या मुलीबरोबर लग्न करायचे असेल तर तुझा आणि माझा विषय संपला. तू माझा मुलगा नाही आणि मी तुझा बाप नाही. आपल्यातील नाते संपले म्हणून समज. एका घरातील सदस्य यापेक्षा माझी तुझ्याविषयी इतर कुठलीही भावना नसेल. सुरेखा सर्व काही सांगत होती. सुरेखा म्हणाली, आई देखील दादाला खूप समजावून सांगत होती की बाबांचं ऐक, त्यांनी खूप कष्ट केले आहे तुझ्यासाठी, त्यांचं मन नको दुखवू. छान आहे देशपांडे काकांची मुलगी, झालं गेलं विसरून जा. तारुण्यात होतात चुका, पण त्या चुका सुधारायचं आपल्या हातात असतं. आई खूप दादाला समजावत होती की शर्वरीचा नाद सोडून दे, बाबांचं ऐक. सुरेखा सांगत होती मला, पण मला जॉबसाठी उशीर होत होता आणि सुरेखाचाही फोन ठेवू द्यावा असे वाटत नव्हते. शेवटी मी सुरेखाला म्हणाले, मी तुला सर्व सांगणारच होते, पण मलाच हे सर्व काय चाललंय उमगत नव्हते ग सुरेखा. सॉरी, तू गैरसमज करून घेऊ नको. मी तुला जॉबवरून आल्यावर सर्व काही सांगते, म्हणजे तुझ्याबरोबर मला निवांत बोलता येईल. मी तुला सर्व काही सांगते, चालेल? मी कामावर निघाले आहे, मी सांगते संध्याकाळी तुला सर्व काही, असे बोलून मी फोन ठेवून दिला आणि मी माझ्या कामावर निघून गेले. बाबा मला नेहमी सांगतात की आपल्या कामावर पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यात फरक करायचा असतो आणि आपल्या प्रोफेशनल लाईफचा पर्सनल लाईफवर
एकमेकांवर परिणाम होऊन द्यायचा नसतो. मी कामावरून घरी आले आणि सुरेखाला एक मिस कॉल दिला. 15 मिनिटांनी सुरेखाचा फोन आला तेव्हा मी सर्व गोष्ट घडलेल्या घटना सांगितल्या की प्रदीप आणि मी ठरवून असे काहीच केले नाही. प्रदीपचे आणि माझे विचार जुळले, मग मनं जुळली आणि आमच्यात प्रेम झाले. यामध्ये मी कधीही असा विचार केला नाही की प्रदीपकडे खूप सारा पैसा म्हणूनच आपण त्याला फसवून त्याच्याबरोबर लग्न करू वगैरे. सुरेखा म्हणाली, हो शर्वरी, मी तुला लहानपणापासून ओळखते. तुझा स्वभाव कसा आहे ते मला माहिती आहे. पण पप्पांना कोण सांगणार? आणि मला तर आनंदच वाटतोय की माझ्या बालपणाची जीवाभावाची मैत्रीण माझी भाऊजे होते. सुरेखा म्हणाली, मी दादाला सांगितले आहे की तू थोडे दिवस शांत राहा. पप्पांना काहीच म्हणू अथवा बोलू नकोस. दादा घरी आला की कुणाबरोबर बोलत नाही, सरळ आपल्या खोलीत निघून जातो. पप्पा पण तसेच करतात. खूप विचित्र वातावरण घरात तयार झाले आहे, पण होईल सर्व ठीक, तू नको टेन्शन घेऊ, असे बोलत सुरेखाने फोन ठेवला. मी नेहमीप्रमाणे हातपाय धुवून फ्रेश होऊन किचनमध्ये कडक असा अद्रकचा चहा बनवायला ठेवला. इकडे चहा उकळेपर्यंत देवघरातली देवापुढे अगरबत्ती व दिवा लावून देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, माझ्यामुळे माझ्या प्रदीपला त्रास होऊ देऊ नको. त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक कर. एक वेळेस प्रदीपचे आणि माझे लग्न नाही झाले तरी चालेल, पण त्याला त्रास होऊ देऊ नको, असे बोलत मी देवाला हात जोडले व किचनमध्ये निघून गेले. चहा मस्त कडक उकळला होता. अद्रकचा आणि वेलचीचा छान वास येत होता. चहाचा कप घेऊन मी प्रदीपचा विचार करतच चहा प्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या ड्युटीवर निघून गेले. दिवसभर कामात वेळ कसा गेला कळलेच नाही. सोबतचे सहकारी, त्यांच्या गप्पा, दुपारचा लंच ब्रेक, टी ब्रेक, त्यांचे विनोद ऐकतच माझा दिवस निघून गेला. काही क्षणांपुरते तरी माझ्या मनाला छान वाटले, परंतु जेव्हा घड्याळात 5 वाजले, नेहमीप्रमाणे घरी जाण्याची ओढ आज वाटत नव्हती. असे वाटले आज येथे बँकेत रात्रीची पण ड्युटी केली असती, कारण घरी गेल्यावर स्वयंपाक करताना, टीव्ही बघताना देखील प्रदीप व त्याचे घरचे यांचाच विचार मनात घोळत असतो. झोपायला बेडवर पडते तरी लवकर झोप येत नाही, कारण आपली इमेज पैशासाठी श्रीमंत मुलाला फसवणारी मुलगी ही कल्पनाही करू वाटत नाही. नेहमीप्रमाणे 5 वाजता माझी ड्युटी संपली. बँकेतून सगळ्यांना हाय बाय करत मी हायवेवर रिक्षाची वाट बघू लागली. तितक्यात माझ्यासमोर एक बाईक येऊन थांबली व बाईक चालवणारा कोण आहे माझ्या लक्षातच आले नाही, कारण त्याने हेल्मेट घातले होते. नंतर मला आवाज आला, बस लवकर गाडीवर, आणि मी पाहते तर तो प्रदीपच होता. मी नको म्हणाले तरी तो ओरडून म्हणाला, बस लवकर, उशीर होतोय. म्हणालो ना. आणि मी त्याच्या बाईकवर बसले. त्याने बसल्यानंतर मी घरी जाते त्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बाईक वळवली. मी म्हणाले, प्रदीप, मला वाटलं तू मला घरी सोडवतोय. आपण दुसरीकडे चाललोय का? प्रदीप हो म्हणाला. माझ्या अंगावर बारीक काटा आला. आता प्रदीप मला घेऊन कुठे चाललाय कोणास ठाऊक, असा मी विचार करतच होते. तितक्यात समोरून स्पीड ब्रेकर आल्यामुळे प्रदीपने ब्रेक मारला. तशी मी नकळत प्रदीपच्या अंगावर आदळले. मी प्रदीपला सॉरी म्हणाले. प्रदीप
इट्स ओके, पण व्यवस्थित बस. माझी बायको खाली पडलेली, मला चालणार नाही असे तो हळूच म्हणाला. प्रदीप सर्व काही नॉर्मल आहे असे मला दाखवत होता. आम्ही चौकातून बाहेर पडल्यानंतर गाड्यांची गर्दी कमी झाली होती. प्रदीपने गाडीचा स्पीड आता थोडासा कमी केला आणि सुस्कारा टाकत म्हणाला, आलो एकदाच गर्दीतून बाहेर. प्रदीपने हळूच माझा हात हातात घेतला आणि एका हाताने गाडीचा ॲक्सिलेटर ओढू लागला. त्याने माझा हात त्याच्या ओठांपर्यंत नेला आणि त्याने माझ्या हाताचा किस घेतला. त्याच्या ओठांनी माझ्या हाताला स्पर्श केल्यावर मला अंगावर शहारे आल्यासारखे झाले. त्याने एका गार्डनकडे गाडी वळवली. खूप मोठे गार्डन होते. तेथे सिक्युरिटी उभा होता. गार्डनच्या जवळच बोर्ड होता. वेळ 5 ते 9 आणि चार्ज फी होती. त्यामुळे गार्डनमध्ये गर्दी मुलांची होती आणि प्रेमी युगलांचीही होती. कुणी कट्ट्यावर एकमेकांच्या हातात हात घेऊन गप्पा मारत होते. कोणी फिरत होते. मुले जेथे झोके होते तेथे खेळत होते. प्रदीपने चार्ज फी दिली व गेटच्या आत आम्ही प्रवेश केला. तेथे सुरुवातीला छान असे कारंजे जे होते. खूप छान वातावरण होते. प्रदीप पुढे चालत होता. मी त्याच्या मागे मागे चालत होती. शेवटी जेथे कोणी नव्हते, पूर्ण शांतता होती, तेथे एका कट्ट्यावर जाऊन प्रदीप बसला. मी हळूच कडेला बसली. प्रदीप म्हणाला, तुला काय माझ्याशी लग्न करायचं नाही वाटतं? मी आश्चर्याने म्हणाले, का? प्रदीप माझ्या डोळ्याकडे नजर देऊन म्हणाला, मग लांब का बसलीस? आणि त्याने माझा हात पकडून त्याच्याजवळ खेचले. मी थोडीशी लाजले. प्रदीपने माझा हात त्याच्या हातात घट्ट पकडला आणि म्हणाला, मग काय निर्णय घेतलाय तू? मी म्हणाले, कसला? प्रदीप म्हणाला, कसला काय? आपल्या लग्नाचा. मी म्हणाले, मला काही समजत नाहीये. प्रदीप, आपल्या आयुष्यात काय चालले आहे? घरच्यांचा एवढा विरोध पत्करून आपले लग्न करणे योग्य आहे का? हेच मला समजत नाही. तितक्यात मला आठवले की मी बाबांना उशीर होईल घरी यायला म्हणून फोनच केला नाही. 1 मिनिट प्रदीप, मला बाबांना सांगायला हवे की मला उशीर होईल. प्रदीप म्हणाला, तुला सांगायचेच राहिले. मला रस्त्यात तुझे बाबा भेटले होते. त्यांनी मला सांगितले की जर तुला शर्वरी भेटली तर तिला सांग की मी मित्राच्या घरभरणीची पूजा आहे. घरभरणीच्या पूजेला जाणार आहे. मला यायला उशीर होईल. म्हणूनच मग मी माझ्या आईजवळ सांगून आलो की मी क्लायंटला भेटण्यासाठी जातोय. उशीर होईल आणि लगेचच तुझ्याशी बोलायला भेटेल म्हणूनच मी तुला न्यायला आलो. मग मीही म्हणाले, संधीचा फायदा कसा करून घ्यावा हे तुझ्याकडून शिकावे प्रदीप. प्रदीप स्वतःची कॉलर उडवत म्हणाला, मग काय? मग आहे की नाही तुझा होणारा नवरा जिनियस? आणि मी हसतच मान हलवली. अचानक प्रदीपने मला जवळ ओढले आणि माझ्या गालाचे चुंबन घेतले. मी त्याला दूर लोटले आणि म्हणाले, प्रदीप हे काय? आपण गार्डनमध्ये आहोत, बघेल कोणी? प्रदीपला मी म्हणाले, तू काय ठरवले? प्रदीप माझ्याकडे बघत म्हणाला, ठरवायचं काय? शेवटी मला तोच निर्णय घेण्यासाठी माझ्या घरच्यांनी भाग पाडले. मला काही समजेना. प्रदीप कुठल्या निर्णयाविषयी बोलत असेल. माझ्या मनात धडकी भरल्यासारखे मला झाले. मला असे वाटले की प्रदीप पळून जायचा निर्णय तर नसेल ना घेत आणि
असा निर्णय मी कधीच घेऊ शकत नव्हते माझ्या बाबांमुळे, कारण माझ्या बाबांनी या निर्णयाला कधीच सहमती दिली नसती. मी पुन्हा प्रदीपला विचारले, प्रदीप बोल ना, कोणत्या निर्णयाविषयी तू बोलत आहे? प्रदीप थोड्या वेळ शांत झाला. मी पुन्हा विचारले, शांत का बसलाय? बोल ना काहीतरी. प्रदीप मला म्हणाला, शर्वरी, तुला देखील आपल्या प्रेमासाठी माझा निर्णय मान्य करावाच लागेल. पप्पांना आपले लग्न करणे मान्य नसेल तर आपण कोर्ट मॅरेज करू. मी म्हणाले, पण माझे बाबा या लग्नाला, या गोष्टीला कधीच मान्यता देणार नाही. की तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी. त्यावर प्रदीप म्हणाला, सध्या तरी आपल्याजवळ दुसरा कुठलाही मार्ग नाही. मी माझ्या पप्पांच्या निर्णयाला जास्त काळ विरोध करू शकत नाही. कदाचित ते माझ्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या आत्महत्येची देखील धमकी देतील. मी माझ्या पप्पांना चांगलं ओळखतो. ते खूप हट्टी आहे. त्यांच्या मनासारखी गोष्ट करण्यासाठी ते काही करू शकतात. शर्वरी, जर आपण कोर्ट मॅरेज केले तर त्यांना शांत राहण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग त्यांच्याकडे असणार नाही. मी प्रदीपला म्हणाले, पण तुला वाटते बाबा मला तुझ्याबरोबर कोर्ट मॅरेज करण्यासाठी परवानगी देतील? पण थोडे दिवस तुझ्या बाबांना सांगू नको की आपण कोर्ट मॅरेज करतो आहे, असे प्रदीप मला म्हणाला. आणि मी पण माझ्या घरच्यांना सांगणार नाही, मी म्हणाले. आणि सुरेखाला, ती तर माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. त्याबरोबर तुझी सख्खी बहीण आहे रे प्रदीप. प्रदीप म्हणाला, ठीक आहे, आपण फक्त सुरेखाला सांगू, बाकी कुणालाही नाही. मी ठीक आहे असे म्हणाले. प्रदीपने आणि मी एका हॉटेलात जेवण केले आणि प्रदीपने मला घरी सोडले व प्रदीप म्हणाला, लवकरच आपण कोर्ट मॅरेज करायचे, किती तारखेला व ते फोनवर सांगेन. तू तुझ्या मनाची तयारी कर. आपल्याला हे धाडसी पाऊल उचलावेच लागेल, कारण हा आपल्या दोघांसाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आता मी स्वप्नात देखील तुझ्या व्यतिरिक्त इतर कुणाबरोबर आयुष्य घालू शकत नाही. बाय. टेक केअर शर्वरी. ठरल्याप्रमाणे एक दिवस मला प्रदीपचा सकाळीच फोन आला. शर्वरी, आज बँकेत गेल्यावर उद्यासाठीची सुट्टी टाक. मी म्हणाले, सुट्टी घेऊ का उद्या? प्रदीप म्हणाला, हो, उद्या आपण कोर्ट मॅरेज करणार आहोत. उद्यापासून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. ठीक आहे. उद्या सुंदर साडी घालून नवरीसारखी सजून तयार राहा. मी ठीक आहे असे म्हणाले. मी फोन ठेवला आणि माझे हातपाय थरथर कापत होते, कारण बाबांना पहिल्यांदा न सांगता एवढा मोठा निर्णय घ्यावा लागणार होता. परंतु प्रदीपने मला शपथ दिली होती की लगेच सध्या बाबांना काहीही सांगू नको. मी माझी ड्युटी संपल्यानंतर मी बँकेचे मॅनेजर चांदेकर सरांना भेटले व माझे पर्सनल कामासाठी सुट्टी हवी असे सरांना सांगितले. तेव्हा आमचे बँकेचे मॅनेजर मला म्हणाले, तरी मी खूप दिवसांपासून विचार करतोय की तू वर्षभरापासून कामावर येते आहे या बँकेत, पण कधीही तू एक सुद्धा सुट्टी कशी घेतली नाही. माझ्यासाठी तर हे मोठे आश्चर्य आहे की तू पहिल्यांदा सुट्टी घेत आहे. सर हसून म्हणाले. मी सरांना म्हणाले, माझ्यासारखे खूप लोक आहेत सर, अजिबात सुट्टी न घेणारे. सर म्हणाले, हो आहे ना, पण तुझ्यासारखे प्रामाणिकपणे काम करणारे खूपच कमी आहेत. मी म्हणाले, सर असे काही नाही. तो तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून तुम्ही असे बोलताय सर. सर्वच तुमच्यासारखी कामाची शब्दात पोचपावती देतातच असे नाहीये.
येऊ मी? सर म्हणाले, ओके शर्वरी, गुड बाय. आणि मी रिक्षा पकडून घरी निघून गेले. माझ्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं आणि त्याबरोबर खूप आनंदही होत होता. माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. माझ्या स्वप्नातला राजकुमार मला भेटणार आहे. मला आवडत असलेली ती व्यक्ती उद्या माझ्याबरोबर लग्न करणार आहे. हे स्वप्न आहे की कल्पना हेच कधी-कधी मला समजत नव्हते. पण ती भावना खूप माझ्या मनाला आनंद देत होती. पण पुढे काय? माझ्या आणि प्रदीपच्या नशिबात असेल ही कल्पना देखील करू वाटत नव्हती. मी ठरवले आज मी फक्त याच गोष्टीचा विचार करणार की प्रदीप माझ्या आवडत्या प्रियकराबरोबर माझे लग्न होणार. बस एवढ्याच गोष्टीचा मी आनंद घेणार. मी पुढचा कुठलाही विचार करणार नाही. तितक्यात माझा फोन वाजला. बघते तर प्रदीपचा तिकडून आवाज आला. काय करत आहेस माझी शारू? प्रदीपने अशी हाक मला पहिल्यांदा मारली होती. काही नाही, तुझाच विचार करत होते. तुला 100 वर्ष आयुष्य आहे प्रदीप. हो का? प्रदीप म्हणाला. मी म्हणाले, प्रदीप तू काय करत आहेस आता? प्रदीप म्हणाला, काही नाही, तुझाच विचार करत आहे की उद्या लग्न झाल्यावर सुहागरात कोठे करायची. मी म्हणाले, काय प्रदीप, काही काय बोलतोय? प्रदीप म्हणाला, काही काय, होणाऱ्या बायकोबरोबर सुहागरात करणे माझा अधिकार आहे. मी म्हणाले, हो का? आता मला देखील माझ्या होणाऱ्या नवऱ्याला प्रदीप असे न म्हणता आहो असेच बोलावे लागणार. तितक्यात प्रदीप म्हणाला, काहो आहो म्हणायचे नाही, डायरेक्ट सोन्याचे बाबा, मोन्याचे बाबा म्हणायचे. त्यासाठी लवकर तयारी करायची. मी म्हणाले, काय प्रदीप, काही काय बोलतोय, असे नको बोलू. मला टेन्शन येत आहे. आपण कुणालाही न सांगता हा निर्णय घेत आहोत. आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय ना प्रदीप? प्रदीप म्हणाला, हो ग, बरोबरच करतोय आपण. मी आहे ना, कशाला टेन्शन घेतेस? उद्या आपण नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे उद्या अजिबात मला तू टेन्शनमध्ये दिसायला नकोय. फ्रेश हवी. भेटू आपण. बाय. लवकर आवरून झोप. लवकर शारू. बाबा आले. बाबांना जेवण करताना सांगितले, बाबा उद्या मला यायला उशीर होईल. मैत्रिणीची बर्थडे आहे. त्यासाठी मी तिच्या घरी जाणार आहे. बाबा म्हणाले, मग येणार कशी? घरी उशिरा रिक्षा भेटेल का तुला? मी म्हणाले, नाही बाबा, मैत्रीण सोडवणार आहे आपल्या घराच्या जवळच्या चौकात. बाबा ठीक आहे असे म्हणाले. माझ्या मनाला खूप वाईट वाटत होते की एवढा मोठा माझ्या आयुष्याचा निर्णय मी घेताना मी बाबांना काही कल्पना न देता येत आहे. क्षणभर विचारही आला की सांगू का मी सगळं बाबांना की प्रदीप आणि मी कोर्ट मॅरेज करणार आहे म्हणून. पण नंतर आठवले की प्रदीपने मला त्याची शपथ दिली आहे आणि मी प्रदीपची शपथ मोडू शकत नव्हते. सर्व कामे आवरून मी झोपायला निघून गेले. पण बेडवर पडल्यानंतर झोपही येत नव्हती. पण शेवटी परमेश्वराचे नाव घेतले आणि सांगितले की हे परमेश्वरा, माझ्या आयुष्याचा गुंता सोडव देवा, असे म्हणाले आणि लगेच मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी प्रदीप छान कपडे घालून तयार होता आणि मला म्हणत होता, शर्वरी तू तयार नाही झाली अजून? पटकन तयार हो, जायचे ना आपल्याला. लवकर आणि
अचानक मला जाग आली. बघते तर मी बेडवर झोपलेली. घड्याळात पाहिले तर 4 वाजले होते. देवाचे नाव घेतले आणि प्रदीपने सांगितलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व काही आवरले. प्रदीपने सांगितलेल्या सर्व गोष्टी घेतल्या. घरातून निघताना साधा ड्रेस घातला. बाबांमुळे लग्नाची साडी घातली नव्हती. प्रदीपचा फोन आला. "उठली का गं?" मी सांगितले, "हो, कधीच." "उठले?" "प्रदीप, तुम्ही किती वाजता उठले?" प्रदीप म्हणाला, "मी 3 वाजल्यापासून जागा आहे. नंतर मला झोपच आली नाही. माझे सर्व काही आवरले आहेत." "शर्वरी, मी सांगितलेल्या ठिकाणी येऊन उभी राहा. मी तिथे गाडी पाठवतोय तुला नेण्यासाठी." मी हो म्हणाले. प्रदीप म्हणाला, "ठीक आहे, भेटू लवकर. गुड मॉर्निंग." "स्वीट मॉर्निंग डिअर." आणि प्रदीपने फोन ठेवला. ठरल्याप्रमाणे प्रदीपने सांगितलेल्या ठिकाणी मी जाऊन उभी राहिली. तिथे आलिशान गाडी ऑलरेडी उभी होती. प्रदीपने मला त्या गाडीचा नंबर सांगितला होता. नंबर प्लेट बघितली तर तीच गाडी होती. पहिल्यांदा मी एवढ्या महागड्या गाडीत बसत होते. परंतु मला त्या गाडीपेक्षा महत्त्वाचा माझा प्रदीप होता. धन, दौलत, पैसा, गाडी हे सर्व माझ्यासाठी शून्य कवडीमोल होते. अनमोल होता तो प्रदीप. कारण इतके मी त्याच्यावर प्रेम करत होते. त्या ड्रायव्हरने मला एका मोठ्या आलिशान हॉटेलच्या समोर आणून सोडले व एक कार्ड हातात दिले व सांगितले, "हे कार्ड हॉटेलमध्ये एंट्री करताना दाखवा." मी हो म्हणत मान हलवली. पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या हॉटेलला जाणार होते. मला समजत नव्हते आतमध्ये जावे की नाही. मनात विचार केला की प्रदीपने एवढ्या मोठ्या हॉटेलला कशाला मला पाठवायचे? साधा एखादा ढाबा बघायचा तर आत्तापर्यंत आत जाऊन एखादा कप चहा पिऊन झाला असता. माझे एवढे मोठे आलिशान हॉटेल बघून आतमध्ये एंट्री करण्याचे धाडस होत नव्हते. मी तशीच गेटच्या बाहेर बॅग हातात घेऊन उभी राहिले. तितक्यात 15 मिनिटांनी मला कारने सोडवले होते. ती कार समोर उभी राहिली. कारमध्ये कोण आहे समजत नव्हते. काच खाली केल्यानंतर आतमध्ये प्रदीप होता. तो बाहेर आला आणि म्हणाला, "तू अजून आतमध्ये का नाही गेलीस?" मी म्हणाले, "मला आत जायची भीती वाटली. एवढ्या मोठ्या हॉटेलात मी कधीच गेली नव्हती." प्रदीप म्हणाला, "वेडाबाई आहेस तू. कसं होणार आहे माझं कोणास ठाऊक." आणि माझ्याकडे बघत तो मिश्किलपणे हसला. मी त्याच्याकडे बघत डोळे मोठे केले. तो मला म्हणाला, "नाही गं, गंमत करतोय तुझी. माझ्यासाठी तू माझी सोनपरी आहेस. समजलं का?" आणि आम्ही दोघांनी हॉटेलात एंट्री केली. प्रदीपने त्याच्यासाठी एक व माझ्यासाठी एक अशा 2 रूम बुक केल्या होत्या. तेथे एक लेडीज मेकअप आर्टिस्ट पण आलेली होती व प्रदीपने स्वतःसाठी देखील मेकअप आर्टिस्ट बोलावला होता. माझ्या मेकअप आर्टिस्टने आधी केस वगैरे धुतल्यानंतर बॉडी क्लिनिंग, मसाज बॅग, मसाज आणि गोष्टी केल्यानंतर तिने मेकअप करायला सुरुवात केली. मी तिला सांगितले, "सिंपल मेकअप करा, जास्त बोल्ड वगैरे नको." ती ओके म्हणाली आणि पुन्हा तिने माझ्या चेहऱ्यावर ब्रश फिरवायला सुरुवात केली. तिने साडी नेसून सुंदर असा मेकअप केल्यानंतर मला म्हणाली,